विश्वास बसत नव्हता. ज्याला अक्षयचं सिक्रेट प्रेम समजत होता ती मुलगी त्याची बायकोच होती. ड्रायव्हिंग करताना गपचूप तो सारखं सारखं अक्षयला पाहत होता. तो त्याचं फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी सारखं सारखं सिगरेट पित होता. स्पीड वाढव इडियट अँड स्टॉप लुकिंग ॲट मी, अक्षय शौर्यवर ओरडत म्हणाला. आज 120चा स्पीड पण त्याला खूप कमी वाटत होता. तो लवकरात लवकर आरुषीकडे त्याला पोहोचायचं होतं. आरुषीवर त्याला खूप राग येत होता. माहिती नाही की ह्या मुलीने अडचणींसोबत असं कुठलं नातं जमवून ठेवलेलं आहे. सतत असा कुठला दिवस गेला का तिच्यावर कुठला अडचण नाही आली, तिच्यावर कुठला प्रॉब्लेम नाही आला म्हणून. जर ती कधी नशेच्या हालतीत ती त्याच्यापासून लपायचा प्रयत्न करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर कधी खरंच तिला आपल्यासोबत कोणी घेऊन गेले असेल तर, हा विचार करूनच तो घाबरायला लागला होता. त्याला आत्ता ती रात्र आठवत होती. आरुषी त्याला न विचारताच मिस्टर खोसला यांना भेटायला गेली होती. तोच राग तीच परेशानी आज पण त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण ह्या वेळेस मागच्या फिलिंगपेक्षा पण खूप जास्त स्ट्रॉंग होती. सर काय खरंच तुम्ही? आणि आरुषी मॅम, शौर्याला राहवलं नाही गेलं आणि त्याने विचारलं. अक्षयने बाहेर पाहताच सांगितलं. आरुषी बोलण्याऐवजी तू आता आरुषी वहिनी करून सांगितलं तर तुझ्यासाठी खूप चांगलं असेल. शौर्याला अजून पण विश्वास नव्हता बसत का अक्षयचं लग्न झालंय म्हणून. आणि होईल पण कसं? आत्ता काही दिवसांपूर्वी अक्षय आणि आरुषी एकमेकांसोबत तर स्ट्रेंजर खेळत होते. आज अचानक त्याला माहिती झालं होतं का ज्या मुलीला तो आपल्या खडूस बॉससोबत सेट करण्याचा प्रयत्न करत होता, अरे ती तर ऑलरेडी त्याची बायकोच आहे. तर तुम्ही खरंच लग्न केलंय? त्याने परत विचारलं. आत्ता मी तुला काही माझं मॅरेज सर्टिफिकेट दाखवू का? तेव्हा तुला विश्वास बसणार आहे का? अक्षयने इरिटेट होऊन सांगितलं. नाही सर, त्याची काहीच गरज नाही. सर मी तर असंच विचारत होतो. तसं पण तुम्हाला काय वाटतं आरुषी आय मीन वहिनी कुठे असतील? अक्षयकडे शौर्याचं कुठलाच उत्तर नव्हतं. त्याने कारची विंडो खाली केली आणि पूर्णपणे खतम झालेली सिगरेट बाहेर फेकून खिडकीतून आतमध्ये आलेली हवा तोंडावर स्पर्श करत ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. कुठे असेल ती? ठीक तर असेल ना? हे प्रश्न त्याला पण सतवत होते. अक्षयला गप्प पाहून शौर्यानेच त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. डोंट वरी सर, त्या जिथे पण असतील ना, ठीक असतील. अक्षय परेशान होऊन त्याच्या बोटांनी कंपाळ चोळू लागला होता. इकडे आरुषी एका रूममध्ये बेडवर पडलेली होती. रूम खूप लहान, खूप चांगल्या पद्धतीने सजवलेले होते. लाईटच्या नावाखाली तिथे फक्त एक लॅम्पच पेटत होता, ज्याच्यातून पूर्ण रूममध्ये थोडा थोडा उजेड पसरत होता. हा एक रॉयल स्वीट होता. रूमच्या दरवाजात कोणीतरी बाहेरून उघडला आणि रूममध्ये आला. त्याने पूर्णपणे एक नजर रूमवर टाकली. त्याची नजर आरुषीवर गेली. ती परेशान होऊन इकडे तिकडे बेडवरच फिरत होती. तिला तिथं पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान वाटत होतं. त्याने दरवाजा लावला आणि हळूहळू बेडकडे जाऊ लागला. दरवाजातून बेडकडे जाता जाता त्याने सगळे आपले कपडे काढले होते. कपडे काढल्यावर त्याचा टम्म फुगलेला पोट आणि चरबी सहज दिसू लागली होती. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा तोच आरपी बन्सल होता. त्याने आरुषीवरून हळूच ब्लँकेट काढला आणि तिच्या जवळ
जाऊन झोपला. त्याने वरून ते खाली आरुषीवर नजर टाकली, जी ती डोळे बंद करून इकडे तिकडे फिरत होती. तिची पूर्ण बॉडी लाल गुलाबी झालेली होती. तिला त्याच्यासमोर पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. तो हळूच त्याने हात पुढे करून आरुषीचे गाल चोळू लागला. आर यू फीलिंग बॅड स्वीटहार्ट? आरुषीला असं वाटत होतं का तिची पूर्ण बॉडी जळते. तिला वाटून पण तिला काहीच करू शकत नव्हती. तिचं मन जोरात ओरडावा असं वाटत होतं, पण ती आता शुद्धीत पण नव्हती. पण तिने जवळ कोणाचा तरी आवाज ऐकला तर तिने होकारार्थी मान डोलावली. हे पाहून बन्सलचे हसू अजूनच मोठे झाले. डोंट वरी, मी तुझी लगेच सगळी परेशानी आणि तकलीफ दूर करून देईल आणि मग तुला खूप मस्त वाटेल. आरुषीने खूप हलक्या आवाजात बोलली. अक्षय, मला खूप तहान लागली. अक्षय, युअर व्हॉइस इज सो स्वीट. बोलत त्याने त्याचा एक हात पुढे करत आरुषीच्या गालाला आणि ओठांना टच करू लागला होता. आता चांगलं वाटतंय का? त्याने आरुषीच्या चेहऱ्यावर हात फिरवून विचारलं. त्याच्या हातात हात लावल्याने आरुषीला थोडं बरं वाटायला लागलं होतं. सो तिला लगेच हो म्हणत त्याच्याजवळ गेली. हे पाहून बन्सलच्या चेहऱ्यावर खूप हसू आले होते. लुक ॲट मी, आरुषी शर्मा, मी कधीपासून तुझे स्वप्न पाहतोय. आज माझे स्वप्न पूर्ण होईल. आज तू माझ्या जवळ यायला तडपडतेस. तडपड तर माझी पण खूप झाली होती. शेवटी आज माझं वाट पाहणं बंद होईल. आणि जोरात हसू लागला. दुसऱ्याकडे पूजा आणि श्रावणीने अक्षयला ॲड्रेस सांगितल्यानंतर हॉटेलच्या एंट्रेन्सवर त्या दोघी पण उभ्या होत्या अक्षयची वाट पाहत. जशी अक्षयची गाडी हॉटेलच्या गेटसमोर आली तशा त्या दोघी पण तिकडे धावल्या. अक्षयला समोर पाहून दोघी पण माफी मागू लागल्या. सॉरी, आय एम रिअली सॉरी. अक्षयने एक नजर त्यांच्यावर टाकली आणि जोरात आतमध्ये निघून गेला. त्याला हॉटेलमध्ये आलेलं पाहिले आणि लगेच हॉटेल मॅनेजर पळत त्यांच्याकडे गेला. सर, आम्ही तपास केलाय की रूम नंबर 1023 मध्ये आहे. ओके, ग्रेट जॉब, अक्षयने उत्तर दिला आणि जोरात आतमध्ये निघून गेला. त्याच्यासोबत जे पण लोक आली होती ते सगळे त्याच्या मागे गेले. काहीच वेळात अक्षय रूम नंबर 1023च्या बाहेर उभा होता. दरवाजा आतमधून बंद होता. त्याने मॅनेजरला इशारा केला, खोला याला. त्याने पॉकेटमधून एक मास्टर की काढला आणि स्वाईप केला आणि दरवाजा ओपन झाला. अक्षयने एक नजर दरवाजावर टाकली आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं का आपण सगळे इथेच थांबा. बोलत तो स्वतःच रूममध्ये निघून गेला. आतमध्ये आरबी बन्सल आरुषीचे कपडे काढण्याचा प्रयत्न करत होता. तो तिचा टॉप काढणार तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तो शॉक होऊन तिकडे पाहू लागला. समोर अक्षयला उभा पाहून तो चकित झाला. रागात त्याचा चेहरा एकदम लाल दिसत होता. मिस्टर राठोड, आपण इथे? चकित होऊन त्याच्याकडे पाहून तो एवढंच बोलू शकला. फक्त रूममध्ये यायच्या आधीच अक्षयने मेंटली स्वतःला प्रिपेअर केले होते. त्याला समजलं होतं का रूममध्ये असंच काहीतरी असणार. त्याने ठरवलं होतं का आरुषी त्याला आज जशी पण मिळू दे.
शुद्धीत राहो किंवा नशेत राहो किंवा काही गलत जरी करत असेल तर तो तिला फक्त इथून घेऊन जायला आला होता. त्याच्यामुळे त्याने पहिलेच बाकीच्यांना बाहेर थांबायला सांगितलं होतं आणि आतमध्ये येऊन त्याने हा नजारा पाहिला. तर रागातच त्याच्या मुठ्याच आवळल्या. आरुषी बेडवर नशेत पडलेली होती. तिचा श्वास जोरजोरात चालला होता. त्याला आरुषीकडे पाहून अशी अपेक्षा बिलकुल नव्हती. त्याचा राग पूर्ण समोर असलेल्या बन्सलवरच निघाला. तो जोरात पुढे गेला आणि त्याला घसडत जोरात खाली फेकून दिलं. मिस्टर राठोड, हे काय करू राहिले तुम्ही? घाबरून दम टाकत बन्सल ओरडू लागला. खाली पडल्यामुळे त्याच्या वजनाने त्याला खूप पाठीला लागलं होतं आणि वरून अक्षयचा लाल झालेला चेहरा पाहिला तर त्याला समोर त्याचं मरणच दिसत होता. घाबरून जमिनीवर पडून तो थरथरत कापत होता. त्याला बेडवरून खाली फेकल्यानंतर त्याने त्याच्याकडे पाहिलं पण नाही आणि जोरात चालत तो बेडकडे गेला. आरुषी डोळे बंद करून पडलेली होती. आरुषी, रागात अक्षयचा आवाज रूममध्ये घुमला. त्याचा आवाज ऐकून बन्सल अजूनच घाबरला. पण आरुषीला त्याचा काहीच फरक नव्हता पडत. आरुषीने हळूच हात पुढे केले आणि अक्षयच्या शर्टला पकडून त्याला ओढले आणि हळू आवाजात बोलले, खूप गरम होतंय. अक्षयला काही समजलं नाही. त्याने तिचा हात पकडून तिला उठवू लागला. अक्षयने तिला पकडल्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं. तिने पटकन दुसरा हात पण त्याच्या हातावर ठेवला. अक्षयला असं स्पर्श केल्यामुळे तो चकित झाला होता. आरुषीची बॉडीचा टेम्परेचर नॉर्मलपेक्षा खूप जास्त होता. काहीतरी गडबड होती. त्याने अजून जोरात तिच्या नावाने ओरडला, पण आरुषीला त्याच्या बोलण्याच्या हालतीत नव्हती. आरुषीने डोळे उघडण्याचा प्रयत्न करून अक्षयकडे पाहिलं आणि कपडे काढू लागली. खूप गरम होतंय. एकाच झटक्यात अक्षयला सगळं समजलं. याच्या आधी ती तिचे कपडे काढेल म्हणून अक्षयने बेडशीट घेऊन तिला पूर्ण कव्हर केले. त्याच्यानंतर तो बन्सलकडे वळाला. तो अजून पण जमिनीवरच पडलेला होता. त्याच्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यात रक्तच उतरून आले होते. बन्सल, तुझी एवढी हिंमत? तू हिंमत तरी कशी केली तिला ड्रग द्यायची? अक्षय रागातच ओरडला. अक्षयचा राग पाहून बन्सलची एवढी हालत खराब झाली होती का त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. मी नाही. त्याने नकारार्थी मान डोलावत बोलण्याचा प्रयत्न केला. मुली तुझ्या वीक पॉईंट आहेत हे मला आधीच माहिती होतं, पण तू एवढ्या खालच्या दराला पण पोचशील मी असा विचार पण नव्हता केला. पण मी नाही केले बन्सल मागे सरकत बोलला. पण अक्षय एक पण गोष्ट ऐकण्याच्या मूडमध्ये बिलकुल नव्हता. तो रागातच पुढे येऊन त्याने रागात त्याच्या छातीवर एक जोरात लात घातली. बन्सलला असं वाटलं अक्षयने त्याच्या काळजाचा चुराच केला. त्याच्या तोंडातून खूप रक्त यायला लागले होते. एवढ्याने अक्षयचा राग शांत नाही झाला. त्याने बन्सलच्या केसांना पकडत वरती उठवलं आणि एकानंतर एक त्याच्या चेहऱ्यावर पंच मारत होता. मिस्टर राठोड, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. याच्यात माझं
याच्यात माझा काहीच हात नाही, प्लीज, बन्सल बोलू लागला. अक्षयने त्याला एवढे ठोकले होते की आता त्याच्यात अक्षयला बोलण्याची हिंमतच नव्हती राहिली. आता जर तू तोंडातून एक पण शब्द काढला ना तर ह्या रूममधून तुझी बॉडीच बाहेर जाईल, समजलं ना? बोलत अक्षय पहिल्यापेक्षा ही जास्त जोरात मारू लागला. बन्सलला आतापर्यंत राठोड इंडस्ट्रीसोबत काम करायचा मौका नव्हता भेटला, पण त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून एवढे नक्कीच त्याला ऐकायला भेटलं होतं का तो एकदम मुडी आणि सनकी माणूस आहे म्हणून. पण एवढा सनकी असेल त्याला जरा पण विचार नव्हता केला त्याने. एवढं मारताना पाहून बन्सलला पण वाटायला लागलं होतं का आज तो जिवंत नाही राहणार म्हणून. अक्षयची धमकी ऐकल्यावर त्याला थांबवायची पण हिंमत नव्हती राहिली. गपचूप त्याचे पंच खात राहिला. आजपर्यंत माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायची कोणीच हिंमत नाही केली आणि तू आरुषीला हात लावलास? हाऊ डे यू. त्याला मारून मारून अक्षयचे हात दुखायला लागले होते. तेव्हा त्याने त्याला सोडले. बन्सलचा पूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला होता. एवढे होऊन अक्षयने जोरात 2-3 लाथा मारल्या. माझे माणसं, तुला जे पण विचारतील ते खरं खरं बोलायचं. लक्षात ठेव, माझ्या हातांना परत तकलीफ द्यायची वेळ नको यायला, नाहीतर त्याच्या 10 पटीने त्रास तुला होईल, समजलं ना? बोलत तो पटकन आरुषीकडे गेला. तोपर्यंत आरुषीने परेशान होऊन ती सगळी बेडशीट लांब काढून फेकली होती. अक्षयने तिला बेडशीट घेतली आणि आरुषीला डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण झाकून घेतले. जेव्हा त्याने पूर्ण खात्री केली का आरुषीचा कुठलाच शरीराचा भाग बाहेर नाही दिसत आहे, त्याने तिला उचलून जोरात रूमच्या बाहेर निघून गेला. बाहेर उभे राहिलेल्या लोकांनी पाहिले तर ते चकित झाले. सगळ्यांच्या डोळ्यात हजार प्रश्न पाहून अक्षयने काही वेळ थांबला आणि शौर्यकडे पाहत म्हणाला, आतमध्ये जो व्यक्ती आहे त्याला त्याची जागा दाखवा. आय डोंट थिंक का मला अजून काही समजवायची गरज आहे म्हणून. अक्षयसोबत पंगा घेतलेल्या माणसांना तो मारूनच सोडून देईल असं होऊच नाही शकत. अजून तर खूप काही व्हायचं बाकी होतं. ओके सर, आय विल हँडल दिस, शौर्यने त्याचा इशारा समजत बोलला. त्याच्यानंतर अक्षयने हॉटेल मॅनेजरकडे पाहत म्हणाला, आय होप आजचे CCTV कोणालाच नाही पाहायला भेटणार म्हणून. आणि इथे काय झालं किंवा काय झालं हे सगळं आपल्यापर्यंतच राहील तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. आज तुम्ही माझी मदत केली, मी कधीच नाही विसरणार. तुम्हाला जर भविष्यात माझी मदत लागली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. अक्षयची BMW आत्ता रस्त्यावर पळत होती. सारखं तो त्याच्या गाडीचा स्पीड वाढवत होता. रात्रीचं टाईम असल्यामुळे सडक खूप शांत होता. गाडीच्या मागच्या सीटावर आरुषी होती. अक्षयने तिला ज्या बेडशीटमध्ये झाकलेलं होतं तिने परत काढून फेकले होते. तिला खूप गरम होत होता, त्याच्यामुळे तिचा गळा पण सुकत होता. आरुषीला असं वाटत होतं तिला वाळवंटात मारायला सोडून दिलाय म्हणून. माझा गळा खूप सुकून राहिला. पाणी पाहिजे मला, आरुषी एकदम हळू आवाजात बोलत होती. पण गाडीत एवढी शांतता होती का अक्षयला तिचा एक एक शब्द ऐकायला येत होता. तिच्या आवाजात
अक्षय इरिटेट होत होता, पण काहीतरी विचार करून त्याने हळूच उत्तर दिले, बस बस, फक्त अजून काही वेळ. आपण हॉस्पिटलला पोहोचणारच आहोत. मग सगळं ठीक होईल, ओके? सगळं ठीक होईल. आरुषीला अक्षयचा आवाज ऐकू येत होता. ती त्याच्या आवाजाने अट्रॅक्ट होऊन त्याच्या जवळ जायला तडफडू लागली. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज.